फेवरेट ठिकाण आहे राहूचं. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे, वाजलेत सकाळचे 11 आणि आम्ही मंथली ग्रोसरी शॉपिंग करण्यासाठी आलोय डीमार्टला. आई आजी आली. कुठे? आमची गाडी अडकली आहे. अडकली? चलो थोडी ढकलो. तू ढकलली? घेतले का पॉपकॉर्न? हो. घे. आला? एक पुढे ठेव. चला. आजी मला दे. ही मी पकडते. हो जो आलेलो पास्ता. आणला का गेम? आणि रावने हा डीमार्ट मधून एक गेम आणलाय, डार्ट गेम. तो आता खेळायला लागलाय. तो बसतोय का व्यवस्थित? इथे वरती ठेव ना. त्याला मी काय म्हंटल, आपला हा दरवाजा आहे हा. ना, इथे त्याला फिक्स करून देऊया. म्हणजे कारण नाहीतर तो खेळतोय. टीव्ही बीव्हीच्या इथे जाऊन खेळायचा ना. इथे लावूया असं त्याच्यावर. इथे लावू शकतो ना? अरे तुझे बोट उमटली. आणि आज आमच्याकडे जरा सगळ्यांना पास्ता खावासा वाटत होता. सो मग जो रेडीमेड पास्ता मिळतो त्यातलं एक पाकिट मी घेऊन आले. म्हटलं सगळ्यांना थोडा थोडा होईल. सो आता पास्ता इथे तयार होतोय. म्हणून ते खालीच ठेवा सोफ्यावर, कारण तो जोरात मारतो. झालं का? पास्ता भुका लागल्यात सगळ्यांना. तर इथे अंकिता आता पास्ता बनवतीये. आज व्हरायटी ऑफ जेवण होणार आहे आमचं. काय? फोडणी भात आहे, थोडासा पास्ता करणार आहोत, चीज सँडविच आहे आणि थोडासा फोडणीचा ब्रेड पण करणार. बरोबर सेंटरला. हा मार बरोबर मार. हळू 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 नेम धरून मार. नेम धरणार आहोत. कुठे जात आहे तुझं ते? सपाट असं सपाट. हा नेम धरतोय का? हा नेम. क्या बात आहे. अरे हेच पडलं. आधी जवळून मार आणि मग लांबून मार. जवळून बरोबर. हा जवळून मार ना. ते काहीतरी शोधताय का? काय शोधताय एवढं? अरे मॅगी 2 आणली होती, त्यातले एक सापडते, एक मिळालं. हो हे लहान आहे काय? फायनली डीमार्ट शॉपिंग झालेलं आहे. सगळ्या बॅग्स ठेवलेल्या आहेत आणि आता अनपॅकिंग करतील आई आणि अंकिता थोड्या वेळाने. ऑलमोस्ट आपला आता इथे पास्ता तयार झालेला आहे. आणि आई पप्पा सुद्धा आज सकाळीच आले इथे. ते ठाण्याला होते, शूटिंग सुरू होतं त्यांचं. त्यामुळे मग ते त्या घरी राहतात जेव्हा शूटिंग असतं मोस्टली. तेव्हा जाणं येणं खूप फरक पडतो ना, वेळ वाचतो तेवढा. तिकडून इझी पडतं जायला. जवळ आहे शूटिंग लोकेशन. अर्ध्या तासाचा प्रवास होतो. इकडून जवळजवळ 1.5 पावणे 2 तास लागतात. आणि इथे अंकिता आता बनवते फ्राय, ब्रेड फ्राय. ब्रेड फ्राय. हा झाला का ग? हो झाला. एक देते. पास्ता रेडी आहे. संडे स्पेशल. राहुलला मिळाला का पास्ता? आवडला का? हाय आई नंतर काम करतो. लंचच करून जाऊया. लंच करू. आले लंच आलंच आता. हे बघ सगळं आज भरपूर काय काय करते. काम करूया. लंच करूनच जाऊया. फिरायला ना? फिरायला चालेल. जाऊया. लंच ते म्हणजे लंच करूनच. चालेल. कळलं ना? ब्रेड फ्रायला वेळ लागेल ना थोडं. झालं आता फक्त एवढे पीस करते ह्याचे आणि मस्त फ्राय करणार. भरपूर कोथिंबीर घालायची. ओके. आणि हे छान. पण ते मस्तच लागतं. मी राहुलला डब्याला दिले होते. म्हणजे आपण स्लाइस ब्रेडचे जे करतो ना, त्याच्यापेक्षा हा जो बेकरीतला ब्रेड असतो त्याचा फोडणीचा पाव खूप छान लागतो. कुरकुरीत होतो ना, कारण तो एकदम. आणि दुपारी लंच नंतर मस्त आराम केला आणि आता चहाची वेळ झाली आहे. चहा पितोय. आई पप्पा पुन्हा त्या घरी गेलेले आहेत. त्यांचं उद्या शूटिंग आहे. आणि लवकर शूट असतं त्याच्यामुळे मग त्यांना जसं मगाशी म्हटलं तिकडनं जायला इझी पडतं. सो मगाशीच जेवण बिवून झाल्यानंतर त्यांनी सुद्धा थोडासा आराम केला आणि ते पुन्हा तिथे गेले आणि आता आम्ही मस्त चहा पिणार आहोत. आणि नंतर मग थोडंसं बाहेर पडणार आहोत फिरायला. संडे आहे, सो संडे इव्हिनिंग मस्त एन्जॉय करणार आहोत. आणि रावचं खेळणं सुरू आहे. चहा अंकिताने काढलाय आणि तुम्ही बघू शकता
सगळं त्याचा आता प्ले टाइम सुरू आहे. काय खेळतोय राहू तू? डान्स. अच्छा डान्स. कॉम्पिटिशन हा आता रिसेंटली त्याची डान्स कॉम्पिटिशन होती. तो सध्या तो त्याच झोनमध्ये आहे. तो असं काहीतरी इमॅजिन करून तो रोज कॉम्पिटिशन डान्स प्रॅक्टिस वगैरे करत असतो. म्हणजे जेव्हा एकटा खेळतो तेव्हा. हो ना राहू? कसं तरी आवाज येतोय ना बाहेर? रेतीचा आला मला वाटतं. हा ट्रक रेतीचा ट्रक. दगड किंवा रेती काढतात ना ट्रक मधनं, त्या कंटेनर मधनं, त्याचा काम सुरू आहे वाटतं. संध्याकाळी येऊन असेल. आणि आम्ही आता बाहेर जाणार आहोत. पण राहूला मूड आलाय डार्ट खेळायचा परत. सो आता डार्ट अंकिता वगैरे सगळे आम्ही स्कोर लावून खेळतोय. मॅच खेळतोय. हा हे बघ इथे 50 पॉइंट्स आहेत. मध्ये मारला तर इथे 25. इथे हा जो नंबर आहे तो सिंगल. हा जो अँगल असतो हा 12 म्हणजे इथे आणि इथे सिंगल 12 मिळतात. ह्या सर्कल मध्ये मारला तर ह्याचे ट्रिपल मिळतात आणि इथे ह्या सर्कलला मारला तर ह्याचे डबल मिळतात. इथे मार. डबल आहे ट्रिपल आहे. 11चं ट्रिपल 33. चलो नेक्स्ट 10. हा 33 प्लस 33 प्लस 10. सिंगल गेला ना 10 ला. हा मार. ओ सिंगल आहे वाटतं. 3 चा सिंगल प्लस 3. व्हाईट मध्ये आहे ना. हा 13 चा ट्रिपल 39 प्लस 39 तर प्लस 39. किती झाला स्कोर? 85. 86 जिंकायला. 86. आता राहू मारणार आहे. मार. 1 चा डबल. नाही 1 म्हणजे 2 झाले. हा कितीला गेला? 14 चा सिंगल. किती झाले? 2 प्लस 14 16. हा मार. 50 ला जायला पाहिजे. बाहेर गेला. हा 50 मार. हा पण बाहेर गेला. अंकिताचा स्कोर झाला 85. राहूचा स्कोर झालाय 16. आणि मला 86 करायचे. बघूया मला जमतं का. संडे फन ऍक्टिव्हिटी सुरू आहे. येस मार. 19. सिंगल 7. नाही सिंगल 7. अच्छा 7 सॉरी. 15. एक मिनिट थांब राहू. 7 प्लस 15 कर. 22. हा नेक्स्ट. अंकिता जिंकणार आहे वाटतं. हे काय पकडायचं? सिंगल 7. हा परत 7 राहू. किती झाले? 29. नाही अंकिता जिंकली. आणि अशा प्रकारे मस्त संडे फन ऍक्टिव्हिटी झालेली आहे. बाहेर जायला फॅमिली प्लेइंग. फॅमिली प्ले टाइप. हा चलो चला अजून एक राऊंड खेळतो फक्त. 134 पॉइंट कसे काय झाले बघू. बघ ना. 5 चा ट्रिपल 15. 14 चा ट्रिपल 42. 19 चा ट्रिपल 57. आणि हा काय 2 चा ट्रिपल किती बघू. 134. होणार का आता एवढे? 135 टू विन. जिंकणार राहू म्हणजे जिंकणार राहू जिंकणार. येस. आणि आता आमचं आवरलेलं आहे. आणि आता पटकन मगाशी म्हटल्याप्रमाणे पटकन बाहेर जाऊन येतो. संडे इव्हिनिंग आहे. सो जरा थोडंसं फिरून येणार आहोत. 1-2 कामं आहेत. नॉर्मलच दूध घ्यायचं आहे. परत उद्यापासून रुटीन सुरू होणार आहे. राऊची शाळा, पुष्करचं ऑफिस. सो थोड्या भाज्या बिज्या जनरल ज्या गोष्टी असतात त्या. सो त्या सगळ्यासाठी आता बाहेर पडतो. चलो राहू. चला बाबांकडे सुद्धा एक फेरी मारूया असं म्हणतोय. सो त्यासाठी राऊचं म्हणणं आहे हे डार्ट सुद्धा घेऊन जाऊया म्हणजे मामा बरोबर खेळता येईल. असं बोनेटवर काय बसताय? तुमच्या गाडीच्या बोनेट जाईल ना खाली. राहू गाडी तुटून जाईल ना मला. चालवता नाही येणार ती. चला ते नेहमीच असतं. बाबा एक जोक आहे. हा बोल ना. तलाव म्हणजे चलो. अच्छा जोक मारलाय राहू. गौरीश दादा म्हणतो हो का. चला अच्छा चलो. चलो चला टाकायचं. ए चला.
मगाशीच बाहेरून घरी आलेलो आहोत, छान फ्रेश झाली आहे आणि बाकी पुढची कामं आहेतच आता. आणि असा आजचा संडे आमचा निवांत गेलेला आहे. घरीच सिम्पल आम्ही घरीच वेळ घालवलाय. आणि मेन म्हणजे आज जे काम करायचं होतं, आम्हाला डीमार्टचं ग्रोसरी शॉपिंग करायचं होतं, ते झालेलं आहे. आणि बाकी आज थोडा दिवस आमचा राहू बरोबर आम्हाला वेळ घालवता आलाय, कारण रविवार असा एक दिवस मिळतो आपल्या सगळ्यांनाच. मला असं वाटतं की एक फॅमिली टाइम आपल्याला स्पेंड करता येतो, कारण बाकी एरवी आपण प्रत्येक जणच आपल्या वेगवेगळ्या रुटीन मध्ये बिझी असतो. आणि हा टाइम सुद्धा स्पेंड करणं तितकंच गरजेचं असतं, कारण आठवडाभरात आपल्याला सुद्धा काही स्ट्रेस असतो, काही कामाचा ताणतणाव असतो. आणि मग हा क्वालिटी फॅमिली टाइम जेव्हा आपण स्पेंड करतो, मला असं वाटतं हा सगळा स्ट्रेस दूर होतो, आपण एक असं फ्रेश होतो, चार्ज होतो. आणि पुन्हा उद्यापासून जो नवीन वीक सुरू होणार आहे, उत्साहाने आपण त्या वीकला सुरुवात करू शकतो. सो तसंच आज आमचं काहीसं झालेलं आहे. आणि उद्यापासून परत बॅक टू रुटीन मंडे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय.